कसा आहे राजगड. मी सिद्धार्थ, आकांक्षा आणि मी आज चाललो आहोत रिसॉर्ट शूटला भोर येथे. तर पहिल्यांदाच आम्ही हा व्हिडिओ ब्लॉग करतोय, म्हणजे प्रयत्न करतोय यासाठी, कारण आकांक्षाने कुठेतरी मला इन्स्पायर केलंय व्हिडिओ काढावा आणि ब्लॉगिंग सुरू करावं असं यांनी. तर आम्ही खूप आता बघू प्रयत्न कसा आहे. आम्ही पोचतो, आम्ही तिथले काही अपडेट, खाण्याचा पदार्थ किंवा कुठे कुठे जाणार आहे हे सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगाल. थँक्यू. आपण जवळ चाललोय राजगडाच्या. मला भारी वाटते, लय दिवसांनी चाललोय. तर बघू शकता तुम्ही समोर पलीकडे आहे सुवेळा आणि उजव्या हाताला जी आहे ती संजीवनी. म्हणजे आम्ही जेव्हा जायचो तेव्हा बऱ्याच लोकांचं किंवा सगळ्यांचंच प्रेम आहे त्या स्थापत्य कौशल्यावर संजीवनी माचीच्या. आणि सगळ्यात मोठं महत्त्व म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी आपल्या राजगड. आणि महाराजांचा जवळजवळ 27 ते 28 वर्ष तिथे वास्तव्य होतं असं लिहिलेलं आहे. म्हणजे सगळ्यात जास्त महाराजांना कोणी बघितलं असेल ते राजगडाने बघितलंय. एक प्रश्न आहे मला रे, राजगड किल्ला का बांधला होता महाराजांनी? स्वराज्याचं निर्मिती करायची होती. रायरेश्वरावर महाराजांनी शपथ घेतली हिंदवी स्वराज्याची. त्यांनी पहिला किल्ला काबीज केला तोरणा. आणि तोरणा जेव्हा काबीज केला तेव्हा तिथून त्यांना काही हंडी, म्हणजे सोन्याची हंडी सापडली, त्याच्यामध्ये पैसे होते. मग त्यांनी तोरणा घेतल्यानंतर त्यांना हा जो डोंगर दिसला त्याला मुरुंबाचा डोंगर किंवा असं म्हणतात किंवा तेव्हा म्हणायचे. मग तेव्हा महाराजांनी त्याच्यावर सापडलेलं जे धन आहे ते धन वापरून ह्या डोंगराला किल्ल्याचं स्वरूप दिलं आणि त्याला राजांचं गड म्हणजेच राजगड असं नाव दिलं. आणि ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. डाव्या हाताला दिसतोय ती आहे पद्मावती माची. मध्ये जो दिसतोय उंच तो आहे महाराजांचा बाले किल्ला. आणि उजव्या हाताला जी पुढे गेली आहे ती आहे संजीवनी माची. खूपच छान दिसतं. विशेष कुठल्या अँगलने फोटो काढू आणि कुठल्या आपण पूर्ण किल्ल्याला असा राऊंड मारतोय. बरोबर. नाही पण केवढं ह्याचं लोकेशन आहे. आता क्लिअरली दिसत. हा आहे राजगड आणि तोरणा मधला पॅसेज. तुम्ही चोर दरवाजाने पण जाऊ शकता आणि पाली दरवाजाने पण जाऊ शकता. म्हणजे आमच्या आळशीपणामुळे किंवा आम्हाला जरा इझी हवं असतं म्हणून आम्ही नेहमीच पाली दरवाजाने गेलोय. आता एक आनंदाची गोष्ट, खूप दिवसांनी मी हे बघतोय, गेले 5-6 वर्ष मलाही जमलं नसेल इकडे यायला. डाव्या हाताला आपल्याला आता राजगड दिसणार आहे आणि त्याच्या पुढे दिसणार आहे तो आहे किल्ले तोरणा. कुठे दिसतो? 2 मिनिटं त्याच्यामध्ये दिसला नाही. हा बघा किल्ले राजगड. चला आम्ही आलो आहोत रिसॉर्टला. लईच भारी आहे, तुम्ही एकदा बघू शकता. धरणाचा बॅकवॉटर आहे, थोडं पाणी खाली गेलंय
गुरं चारतात आहे, सगळं हिरवं आहे, ऊन मस्त आहे, जरा जास्त आहे म्हणजे. आणि ह्या आमच्या रूम्स आहेत आम्हाला त्या दिलेल्या. चला जेवायला. भूक लागली आहे ना कडाडून, पहिला पापडाने सुरुवात करतो आणि मग नंतर सुट्टी देत नाही आता. चांगला कोशिंबीर घाल. नाही नाही, ठ्याचा का नाही ठ्याचा? कसा आहे ठ्याचा? मला चॅलेंज करू नकोस. पूर्ण असं शांत पाणी आहे, सूर्य खाली येतोय, कुणीच नाहीये, आम्ही दोघंच आहे. आता बसणार आणि सनसेट बघणार. 2 कॉफी येतात ते फक्त. मध्ये काय काय दिसते आपल्याला, दाखवणार आहेस का? हो, हे बघ, आता आपण प्रॉपर्टीच्या जवळ आलोय. छान आहे रे, खूपच जास्त वारा आहे इथे. म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये पण ऐकू शकाल. सिद्धार्थ उडवतोय. चला बघूया. प्रॉपर्टीच्या जवळ खूपच झाड आहेत, तुम्ही पक्ष्यांचा पण आवाज ऐकू शकता. खूप छान प्रॉपर्टी आहे, ज्याची कोणाची आहे ती. अशा प्रकारे सिद्धार्थने सेफली ड्रोन उतरवलाय. सोपं आहे. अजून उतरला नाही, आला माझ्या डोक्यावर पडेल. सिम्बा, मला वाटतंय की या डोक्यावर पाडवणार आहे. अशा प्रकारे ड्रोन खाली आलेला आहे. चला. नशीब, मला वाटलं हरवतोस की का आता. झालंय का पण रेकॉर्ड? हा, केलंयस ना नक्की? नाही ए तर बाबा. डिलीट करशील. बसते का जरा. अजून थोडा टाइम आहे सनसेटला, पण थोडा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. पाणी आता कमी झालंय, एप्रिल महिना असल्यामुळे, त्याच्यामुळे पाणी थोडंच दिसतंय. बट पावसाळ्यात हे सगळं भरलेलं असतं. वाऱ्याचा आवाज तुम्हाला येतच असेल व्हिडिओमध्ये. माझा कमी येईल आणि वाऱ्याचा जास्त येईल. प्रयोग करतोय आपण, त्यामुळे हे सक्सेस होईल की नाही मला होणार नाही होणार माहिती. शेट. गाणं म्हणणं माहिती ठेवता चाफा बोले ना. माझी अपेक्षा होती की तू बोलणार. तुझा आवाज जरा चांगला आहे. काय सांगू, माझा आवाज, आमचे सायलेन्सर लहानपणीच तुटले. तुझा आवाज जरा चांगला आहे. काय सांगू, माझा आवाज, आमचे सायलेन्सर लहानपणीच तुटले. चला मस्त करू आज काहीतरी चाफ्याचं. तर हे पाणी आणि यात टाकूया. काय गेला झाकण खाया. मध्ये मध्ये हिला मालवणी भूत सरतं, थोडं समजून घ्या. खाया झाकण खाया. तूच ठेवलं असणार, तुझ्या पायाखाली का आज ते. सांगतस. किती शब्द येतात मालवणी तुला? येते, पण आता आजूबाजूला मालवणी लोक माझ्या राहत नाही.
हे माझं दुःख आहे सध्या तरी. छान. शेजारी आहेत की आपले एक? ते नको आहेत मला. हे छान दिसतंय. कसं वाटलं तुम्हाला ही बरणी? अध्यक्ष महोदय सांगितल्याप्रमाणे सनसेट झालाय. आम्ही बसलोय भजी खायला. पास होईल का आपल्याला? बघ आता तुझ्या पोटावर आहे. मी नाही खाणार, जाऊ दे. काय कट्टी तूच खा. ये. छान कॉफी आहे खरंच आणि छान वातावरण. दुपारी आमचा भत्ता असला झाला होता. मग आता आम्ही ठरवलं नो चपाती नो भाकर, ओनली राईस. इंद्रायणी ते बघ तोरणा, ही झुंजार माची, सगळ्यात उंच किल्ला आहे समुद्र सपाटीपासून. आम्ही आता नाश्ता करणार आहे आणि परत आपल्या कर्मभूमीकडे निघणार आहे. छान वाटलं. थोडा रेंजचा इश्यू होता पण तेच बरं होतं. कोणाचा फोन नाही, काय नाही. परत कधीतरी येईल इकडे, पण तेव्हा पहिले 2 किल्ले करू मग इकडे येऊ. हा ब्लॉग आहे का काय आहे माहीत नाही, पण आम्ही जो प्रयत्न करतोय इथनं पुढे पण आम्ही प्रयत्न करणार आहे व्हिडिओ काढण्याचा, वेगवेगळ्या गोष्टी आम्ही जिथे जातो त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.